भारतातील स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात अनेक महान योद्धे, नेते आणि क्रांतिकारकांचा समावेश आहे। पण एक सर्वांमध्ये एक सदैव नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे आदिवासी समाजाचे महान नायक भगवान बिरसा मुंडा। फक्त 25 वर्षाचे अर्धायुष्य लाभले तरी ब्रिटिश राजवटीला हादरून सोडले। चला आज आपण जाणून घेऊया या क्रांतिकारी नेत्यांचा अद्वितीय प्रवास। बालपण आणि शिक्षण। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलीहातू गाव रांची जवळ झाला। ते मुंडा समाजाचे आदिवासी होते। लहानपणी जंगल, निसर्ग आणि पारंपरिक आदिवासी जीवनशैली अनुभवली। शिक्षणासाठी त्यांना जर्मन मिशनरी स्कूल पाठवण्यात आले, पण तिथे त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागणार होता हे त्यांना मान्य नव्हते। त्यांनी शिक्षण घेत असतानाच आदिवासीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली। आदिवासींच्या हक्कांसाठी लढा। त्या काळात ब्रिटिश सरकार जमीन धोरण बदलून आदिवासींची जमीन जमीनदार व महाजनांच्या ताब्यात देत होती। गरीब आदिवासी कष्ट शेती करत होते, पण फळ इतरांना मिळत होते। आदिवासींना जबरदस्ती ख्रिश्चन बनवायचे प्रयत्नही सुरू होते। या अन्यायाविरुद्ध बिरसा मुंडा यांनी लोकांना संघटित केले। हुलगुलांचा प्रारंभ। बिरसा मुंडा यांनी लोकांना प्रेरित केले, आदिवासी समाजाने आपले जमीन, आपले धर्म, आपला स्वाभिमान वाचवला पाहिजे। याच्या नेतृत्वाखाली 1899-1900 मध्ये मोठे आंदोलन उभारले गेले, ज्याला उलगुलान महान बंड असे म्हणतात। या बंडामुळे ब्रिटिश राजवटीला जबर धक्का बसला। आदिवासींनी शस्त्र उचलून इंग्रजांविरुद्ध उघडपणे बंड पुकारले। धार्मिक आणि सामाजिक नेतृत्व। बिरसा मुंडा यांनी स्वतःला धरती आबा म्हणजे पृथ्वीचे वडील म्हणून ओळख दिली। त्यांनी आदिवासींमध्ये नवीन धार्मिक आणि सामाजिक चळवळ सुरू केली। लोकांना मद्यपान, अंधश्रद्धा, वाईट प्रथा यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि अबुजा दिमुश, अबुजा राज, आपला देश आपलं राज्य हा घोष दिला। संघर्ष आणि बलिदान। इंग्रज सरकारला बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन धोकादायक वाटू लागले। इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी मोठमोठ्या मोहिमा चालवल्या। शेवटी 3 मार्च 1900 रोजी बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथे अटक करण्यात आली। जेलमध्ये 9 जून 1900 रोजी वयाच्या फक्त 25व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या। काहींना त्यांना विष दिल्याचं सांगितलं, तर काहींना अन्य कारण। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अजून असे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन येत राहतील। धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये।